परवाचीच गोष्ट राहुरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघं प्राजक्त तनपुरेंशी चर्चा करण्यासाठी राहुरीला गेले। 20 मिनिटं या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तनपुरेंचं फोनवरून बोलणं करून देण्यात आलं आणि जादूच झाली। त्यानंतर लगेचच तनपुरेंनी निवडणुकीतून माघार घेतली। निवडणूक लढवण्यासाठी इतके उत्सुक असलेल्या तनपुरेंनी ऐनवेळी आपला निर्णय का बदललाय? या भेटीत 11th आवरला असं काय घडलं? राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे असं मागे म्हणालेल्या तनपुरेंनी पवारांना डच्चू का दिला? तनपुरेंना भाजपने काय काय कबूल केलंय हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी या मतदारसंघामध्ये आता पोटनिवडणूक होतीये। मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये राहुरीचे आमदार असणाऱ्या शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालं। त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले प्राजक्त तनपुरे हे मतदारसंघात चांगलेच कामाला लागले। एरवी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असणाऱ्या प्राजक्त यांनी अलीकडे हिंदुत्वाची शाल पांघरली होती। त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केलं होतं आणि भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही केला होता। ते पोटनिवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार हे काही लपून राहिलेलं नव्हतं। ते राष्ट्रवादीकडून लढतील किंवा भाजपकडून लढतील किंवा अपक्षही लढतील अशा शक्यताही अनेकदा वर्तवल्या जात होत्या। मुळात तनपुरे हे राहुरी भागातलं एक मोठं प्रस्थ आहे। प्राजक्त यांचे आजोबा बाबूराव तनपुरे यांनी राहुरी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली। तसंच ते राहुरीचे आमदारही होते। त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हेही आमदार राहिले। परंतु 2009 पासून अंमलात आलेल्या नव्या मतदारसंघ पुनर्रचनेत शेजारच्या नगर तालुक्याचा बराच भाग राहुरी मतदारसंघाला जोडला गेला आणि राहुरी मतदारसंघाचा भूगोलच बदलला। नव्या जोडलेल्या भागातल्या शिवाजीराव कर्डिले यांची राहुरीच्या राजकारणात एंट्री झाली। नंतर इथलं राजकारण तनपुरे विरुद्ध कर्डिले असंच राहिलंय। 2009 आणि 2014 ला कर्डिले आमदार राहिले तर 2019 ला प्राजक्त तनपुरे आमदार राहिले। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ते मंत्रीही होते। त्यांचे मामा जयंत पाटील यांनी त्यावेळी त्यांच्यासाठी शब्द टाकल्याचं सांगितलं जातं। नंतर 2024 ला झालेल्या निवडणुकीत पुन्हा शिवाजीराव कर्डिले हे भाजपकडून आमदार झाले आणि 2005 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी कर्डिलेंचं निधन झालं। कोणत्याही विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर सहानुभूती म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्याला पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात येते असा एक प्रघात आहे। भाजपनं हाच प्रघात राहुरीला कायम ठेवत कर्डिलेंचे चिरंजीव अक्षय यांना उमेदवारी दिली। आता अक्षय कर्डिलेंच्या विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे उभे राहणार हे निश्चित होतं। पण काही दिवसांपासून भाजपने आपला डाव टाकायला सुरुवात केली आणि अक्षय कर्डिलेंना बिनविरोध कसं निवडून आणता येईल याच्या हालचाली सुरू केल्या। मग ऐनवेळी तनपुरेंचा फोन राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनरिचेबल लागला आणि काही दिवसांपासून ज्या शक्यता वर्तवल्या जात होत्या त्या खऱ्याच ठरल्या। तनपुरे मॅनेज झाले आणि भाजपची खेळी यशस्वी झाली। राष्ट्रवादीनं आधीच दुसरा AB फॉर्म तयार ठेवला होता। गोविंद मोकाटे यांना तो दिला गेला आणि आता राहुरीची पोटनिवडणूक ही अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे अशी होणार आहे। आता प्रश्न असा पडतो की तनपुरे हे भाजपकडून मॅनेज झाले तरी कसे? ते काय असे तसे मॅनेज होणारे नव्हते। एरवी ते निवडणूक लढले असते तर त्यांनी कर्डिलेंना चांगलीच लढत दिली असती। पण भाजप आपले डाव टाकण्यात 11th आवरला यशस्वी झाला आणि ते कसं ते सांगते। मागे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून विदर्भातील एक साखर कारखाना विक्रीला निघाला होता आणि तनपुरेंनी तो खरेदीही केला होता। तो त्यांनी निम्म्याच किमतीनं खरेदी केल्याचं तसंच ते रक्कमही वेळेत न दिल्याचं नंतर समोर आलं आणि तनपुरे यांच्या मागे ईडी लागली। आता या प्रकरणाला सामोरं जात असताना तनपुरे यांना सत्ताधारी भाजपची साथ हवी असल्याचं बोललं जातंय। दुसरा मुद्दा आहे राहुरी येथील सहकारी साखर कारखान्याचा। खरं म्हणजे राहुरीचा साखर कारखाना महाराष्ट्रातला एक जुना साखर कारखाना आहे, मात्र गेल्या काही काळापासून तो कर्जामुळे बंद आहे। आता तो सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत तनपुरेंनी त्यावर आपलं पॅनलही निवडून आणलंय। मात्र कारखाना चालवायचा कसा हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि त्यासाठीही त्यांना भाजपची मदत लागणार असल्याचं सांगितलं जात आहे। आता
तनपुरेंचे दगडाखाली हात होते म्हणून त्यांनी माघार घेतली असं नाहीये। जशी तनपुरेंना भाजपची गरज होती तशी भाजपलाही तनपुरेंची गरज होती। तनपुरे हे राहुरी भागातले एक मोठं प्रस्थ असल्यानं ते आपल्या भागात सक्रियही आहेत। शिवाय आता अक्षय कर्डिले भविष्यात किती समर्थपणे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवतील हाही प्रश्न आहे। तसंच काही महिन्यांपूर्वी झालेल्या राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत तनपुरेंनी यश मिळवलं होतं। शिवाय कारखान्यावरही आपला पॅनल निवडून आणलाय। त्यामुळे तनपुरेंना येत्या मे महिन्यात विधान परिषदेच्या जागा निघणार आहेत, त्यातील एक जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विधानसभेत नाही तर विधान परिषदेत का होईना त्यांना आमदार होता येणार आहे। आणि तनपुरेंनी असेच आपले कष्ट सुरू ठेवले तर 2029 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राहुरी मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी आता तरी शांत बसण्याची भूमिका घेतली असली तरी भविष्यात त्यांच्या पदरात चांगली फळं पडणार असल्याचं दिसतंय, हे मात्र नक्की। बाकी तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा।